पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सोशल मीडियावर सतत फॉलोअर्सच्या नजरेत राहणाऱ्या अँकर आणि मेकअप आर्टिस्टनं असा काही निर्णय घेतला ज्याची सध्या तुफान चर्चा रंगली आहे। 2025च्या महाकुंभात आपल्या फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ उडवून देणाऱ्या हर्षा रिछारियानं अचानक संन्यासाची वाट धरली आहे। आता ती अधिकृतपणे अध्यात्माच्या वाटेवर चालू लागली असून रविवारी अवंतिका नगरी म्हणजेच उज्जैनच्या मंगलनाथ स्थित गंगा घाटावर हर्षानं विधिवत दीक्षा घेऊन संन्यस्त जीवन स्वीकारले। मूळची भोपाळची असलेली हर्षा रिछारिया ही एक अँकर आणि मेकअप आर्टिस्ट होती। 2025च्या प्रयागराज महाकुंभात तिचे भगव्या वस्त्रातील काही फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते आणि त्यानंतर ती सर्वात सुंदर साध्वी म्हणून ट्रेंड होत होती। मात्र तिचे आधीचे ग्लॅमरस फोटो समोर आल्यानंतर एक मोठा वादही निर्माण झाला होता। अनेकांनी तिच्यावर प्रसिद्धीसाठी हे नाटक करत असल्याचा आरोप केला होता, तर काहींनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता। अशातच आता हर्षानं पूर्णपणे साध्वी होण्याचा मोठा निर्णय घेतलाय। संन्यास घेण्याची प्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि प्रतिकात्मक मानली जाते। मोनी तीर्थपीठाधीश्वर सुमनानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला। यावेळी हर्षानं सांसारिक मोहमाया सोडली आणि आपल्या सर्व सुखांचा त्याग केला। सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या विधी दरम्यान हर्षानं आपल्या पूर्वजांच्या तर्पणासोबतच स्वतःचंही पिंडदान केलं। याचा अर्थ असा की तिच्या जुन्या ओळखीशी असलेला सर्व संबंध आता संपला असून तिनं नवा जन्म घेतलाय। आता ती हर्षा नंदगिरी महाराज या नावानं ओळखली जाईल। संन्यास घेतल्यानंतर हर्षदा नंदगिरी म्हणाल्या की प्रयागराजच्या पवित्र कुंभमेळ्यातच मला माझ्या आयुष्याची पुढची दिशा काय असेल याचे संकेत मिळाले होते। तेथूनच माझ्या वैराग्याचा प्रवास सुरू झाला। गुरुजींच्या आशीर्वादानं आता मी पुढे जाणार आहे। माझ्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली मी शपथ घेतली आहे की माझ्याकडून असं कोणतंही कृत्य होणार नाही ज्यामुळे माझ्या या संन्यासी जीवनाला कलंक लागेल। या सोहळ्याबद्दल माहिती देताना महामंडलेश्वर सुमनानंदजी महाराज म्हणाले की हर्षानं मनापासून धर्माची आणि सेवेची वाट निवडली आहे। विधीनुसार तिचं नामकरण हर्षानंदगिरी असं करण्यात आलं असून आता ती आपल्या जीवनाचा पुढचा काळ भक्ती आणि समाजसेवेसाठी अर्पण करणार आहे।